नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं वळत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता सोयाबीनचा भाव 5000 होण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्यासाठी देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार। हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये 5000 होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन या ठिकाणी किती वाट पाहावी लागणार। या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्यासाठी सामान्य कास्तकार बांधवांना आणखीन किती वाट या ठिकाणी पाहावी लागणार। हा जो सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे, तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, या सर्वांचा आपल्याला भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होताना दिसू शकतो आणि अखेर या परिणामामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव 5000 होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता सविस्तर उत्तर या ठिकाणी जाणून घेऊयात। तर बघा मित्रांनो, जर सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही सध्या $10 प्रति बुशेलच्या जवळपास आहे। आणि लक्षात घ्या की डिसेंबर महिन्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो आपल्याला या ठिकाणी खालच्या स्तरावरून सुधारून $10.5 प्रति बुशेल पर्यंत जाताना दिसू शकतो आणि अनुकूल परिस्थिती आली तर हाच बाजारभाव डिसेंबर महिन्याच्या शेवटीपर्यंत आपल्याला $11 प्रति बुशेलच्या दिशेने आगेकूच करताना दिसू शकतो। याचा अर्थ की आपल्याला डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसू शकते। काय या तेजीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावरती होऊन लवकरच सोयाबीनचा भाव 5000 होऊ शकतो, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं चला घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा, आंतरराष्ट्रीय बाजारातील या चांगल्या घडामोडीचा परिणाम डिसेंबर व जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावावरती कुठं तर देशात होणार।
सध्या देशातील बाजारात सोयाबीनची भाव पातळी 4000 ते 4500च्या दरम्यान आहे आणि लक्षात घ्या सध्याच्या कंडिशनला महाराष्ट्रातील निवडणूक आहेत याचा निकाल 23 तारखेला लागेल। 23 तारखेला निकाल लागल्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुती कोणाचं तरी सरकार येईल। दोघांनी सुद्धा सांगितले की आम्ही सोयाबीनचा बाजारभाव वाढवून देणार। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिलवाले सुद्धा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची खरेदी करतील। सोबतच लक्षात घ्या मॉइश्चर कमी होत चालले, मोदी सरकारची खरेदी वाढेल, व्यापाऱ्यांचा स्टॉक करण्यासाठी सोयाबीन खरेदीचा ओघ वाढेल व आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी तर आहेत। या सर्व अनुकूल कारणांमुळे डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव 4300 ते 4800च्या दरम्यान राहील आणि जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पूर्वार्धात जर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी अनुकूल राहिली तर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव जानेवारीच्या अखेरीपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या मध्यपर्यंत जर 5000 पर्यंत गेला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं मत। म्हणजे विक्रीचा विचार केला तर लक्षात घ्या डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव 4500 पार होईल। त्यानंतर आर्थिक गरजेनुसार आपण टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री करण्याचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा, पण 5000चा भाव का डिसेंबर महिन्यात मिळणार नाही। यासाठी आपल्याला जो आहे ते जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्याचा विचार किंवा वाट बघावी लागेल। एवढं मात्र खरं भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा। याच्या मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते YouTube चॅनल शेती मित्र मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार।